भाजप नेते अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केले। अनिल बोंडे यांचं राहुल गांधींबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य समोर आले। राहुल गांधींची जीभ छाटू नये, मात्र जिभेला चटके द्यायला हवे असं अनिल बोंडेंनी म्हटलंय। संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडेंचं प्रक्षोभक विधान आता समोर आलंय। राहुल गांधींचं आरक्षणाबाबतचं वक्तव्य धक्कादायक असं बोंडेंनी म्हटलंय। संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही, परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे। विदेशात जाऊन वात्रडासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची जीभ छाटू, तर त्यांची जीभ छाटूने जिभेला चटके मात्र दिले पाहिजे असं अनिल बोंडेंनी म्हटलं। छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे। आणि त्याच्यामुळे असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे। आणि म्हणून जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे। डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे। मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुडुकले जरा सांभाळा। तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा। तुम्ही प्रवृत्त करता, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। मूर्ख माणसं आहेत, मूर्ख लोक आहेत। महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत, यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार। राहुल गांधी के खिलाफ एक बहुत बड़ी साजिश हो रही है। उनकी जान को खतरा है। उनके ऊपर हमले के बारे में कुछ लोग सोच रहे हैं, ये मैंने कहा था यहाँ। और आपने देखा होगा कि दिल्ली से लेकर लखनऊ तक और महाराष्ट्र तक ये सभी लोग उस भाषा में बोलने लगे हैं। इंदिरा गांधी जैसा आपका हाल कर देंगे या आपके पिताजी जैसा आपका हाल कर देंगे। यह अगर भाषा चल रही है इस देश में, लोकतंत्र में, और गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री उसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रहे, इसका मतलब ये है कि आप भी ये जो लोग बोलने वाले हैं उनके साथ। संजय गायकवाड किंवा अनिल बोंडेंच्या वक्तव्याचं असं वक्तव्य करू नये, पण मी आताच सांगितलं की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न ओबीसी समाज विचारेल, एसटी एसटी विचारेल, तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करताय? पण हा जो संताप आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे, काही लोकांना हा अतिरेक सुद्धा वाटतोय। हे बोलू नये असं अनेकांचं मत आहे, माझंही मत होतं। परंतु आपल्या देशातला एक नेता राहुल गांधी परदेशात जातो, गेल्या वेळेला सुद्धा परदेशात जाऊन भारताविरोधी स्टेटमेंट केलं। या वेळेला सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर परदेशात जाऊन आपल्या आरक्षण आम्ही संपवू अशी घोषणा करतो। परदेशात जाऊन आपल्या देशाचे धिंडवडे का काढता? हा जो विरोधाभास आहे याच्या चिडीमधून व्यक्त झालेली यांची वक्तव्य आहे, तर अनिल बोंडेंचं असो की संजय गायकवाडांचं असो, करू नये हे जरी सत्य असलं तरी या जबाबदार नेत्याने असं बोलू नये, हेही तेवढं सत्य आहे। तर या संदर्भात नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। खरं म्हणजे अनिल बोंडे बोलतात, हे अनिल बोंडे बोलतात असं नाही, हे वरिष्ठ पातळीवरून भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार बोलतायत। आणि यामुळे जबाबदार केवळ ते बोलणारे नाहीत, तर त्यांच्या पाठीशी असणारी जी शक्ती भारतीय जनता पक्षाची आहे, जे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी त्यांना बोलण्यास सांगितलेलं आहे, ते सुद्धा जबाबदार आहे। या बाबतीत तर निषेधार्ह आहे, कारवाई होणं आवश्यक आहे। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमच्या नेत्यांच्या बाबतीत किंवा देशातल्या जे विरोधी पक्ष नेते आहेत आज सर्वोच्च सभागृहाचे, त्यांच्या संदर्भात ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस तुमच्याकडे सुद्धा नेते आहेत, त्यांच्या संदर्भात सुद्धा वाईट बोलणं शक्य आहे, परंतु ती आमची संस्कृती नसल्यामुळे बोलत नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे। या बोंडेंना माझा सल्ला असा आहे, तो काय बुद्धिजीवी आहे किंवा राजकीय आहे म्हणून त्याला सगळ्या गोष्टी मिळतात आहेत। त्याचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर, त्याची कृती काय झालेली आहे ते आमच्याजवळ सगळं माहिती आहे। योग्य वेळ करू आता।
ज्याच्यामुळे या बोंड्याला सगळं मिळालं, मंत्रीपद मिळालं, राज्यसभा मिळाली म्हणून यांनी फार विद्वान आहे असं समजू नये. त्याचा भाऊ इन्स्पेक्टर त्यांनी केंद्रातले जे 2 आहेत अमित शहा आणि मोदी यांच्यासाठी काय काम केलेलं आहे त्याचाही रेकॉर्ड आहे. ते योग्य वेळेवर काढू. दुसऱ्यांदा असं वक्तव्य करू नका. 2 महिन्यामध्ये नवीन सरकार महाराष्ट्रात येते आहे आणि त्यावेळेस सरकार आल्यानंतर या बोंडेंना हे माहिती नाही की तो कुठं जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.